सुनबाई, या जेवणातून किती खराब वास येत आहे. किती दिवसाआधीचं मला हे जेवण दिलं आहे. याच्या वासाने मला उलटी आल्यासारखं होत आहे. शारदाताई घाबरत घाबरत त्यांच्या सुनेला किशोरीला म्हणाल्या. त्यांची सून किशोरी त्यांना डोळे मोठे करत म्हणाली की जे दिलं आहे ते गप खावा, नाहीतर हे सुद्धा जेवण भेटणार नाही. जर तुम्हाला खायचं नसेल तर फक्त पाणी प्या आणि झोपी जावा. आज आम्ही एका पार्टीला चाललो आहे, त्यामुळे आम्ही बाहेर जेवण करून येणार आहे आणि फ्रीजमध्ये हे जेवण होतं आणि ते तुम्हाला मी दिलं आहे. आता जास्त तोंड चालून माझ्या जायच्या वेळेस माझा मूड खराब करू नका, नाहीतर मी तुमची काय हालत करेल हे सांगू शकत नाही. किशोरी आपल्या सासूला एवढा दम देऊन बोलत होती की बिचारा शारदाताई घाबरल्या आणि शांत बसल्या. त्यानंतर शारदाताई तेथून उठल्या आणि पाणी पिल्याने ते खराब जेवण उचललं आणि घराच्या पाठीमागे नेऊन ओतलं. तिथे गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्या घराच्या पाठीमागे बसल्या आणि विचार करत होत्या की मला पण काय झालं आहे काय माहीत. या वयात मला सारखी भूक का लागत आहे. पहिलं तर मी किती उपवास करत होती तेव्हा भूक लागत नव्हती, कारण त्यावेळेस माझं तन मन मजबूत होतं. पण आता तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी मी रडत बसते आणि सारखी भूकसुद्धा लागत आहे. हे म्हातारपण कसले दिवस दाखवणार आहे देव जाणे. त्या तिथेच खूप वेळ बसल्या होत्या. त्यांचा मुलगा स्वप्नील किशोरीला म्हणाला की किशोरी, आपण आईलासुद्धा सोबत घेऊन जाऊ. आई घरी बसून बोर होत असेल. किशोरी म्हणाली की आईने तर मगाशी जेवण केलं आहे, त्यामुळे त्या येऊन तिथे काय करणार आहेत. त्यांना भूक सहन होत नाही. मी त्यांना मगाशी जेवण दिलं आहे. तुमची आई मगाशीच म्हणाली की मी जेवण करून आराम करणार आहे. कदाचित त्या आराम करत असतील, त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करू नका. चला, आपल्याला उशीर होत आहे. पार्टी सुरू झाली असेल. पण स्वप्नील म्हणाला की मी जरा आईला भेटून येतो. ती सोबत येत आहे का नाही तिला एकदा विचारतो. आपल्या बायकोचं बोलणं न ऐकताच स्वप्नील आतमध्ये गेला. मागे मागे किशोरी पण त्याच्या गेली. खोलीमध्ये शारदाताई कुठेच नव्हत्या. स्वप्नील म्हणाला की अगं किशोरी, आई कुठेच नाही. आई कुठे गेली आहे. किशोरी म्हणाली की तुमच्या आईला खाल्लं पिल्लं की सारखं फिरायचं वेड आहे. कुठेतरी मैत्रिणींसोबत गप्पा मारत बसले असतील. अहो स्वप्नील, चला की आता. आईला शोधण्यात वेळ कशाला वाया घालवायचा. असं पण तुमच्या आईला कुठे येण्याचा मूड नसतो. स्वप्नीलने आईला सगळीकडे पाहिलं, पण त्याला आई कुठेच दिसली नाही. त्यानंतर स्वप्नील आपल्या बायकोला किशोरीला आणि 4 वर्षाच्या मुलाला आर्यनला घेऊन गेला. थोड्या वेळाने हळूहळू चालत शारदाताई घराच्या आतमध्ये आल्या. शारदाताई आपल्या मुलाला स्वप्नीलला काही सांगून त्याचं आयुष्य खराब करायचं नव्हतं. त्यांना वाटत होतं की माझा आता थोडेच दिवस राहिले आहेत, त्यामुळे कुणालाच काही त्रास द्यायचा नाही. कसं तरी हे दिवस घालवायचे असा त्यांना विचार येतो. शारदाताईंनी पाहिलं होतं की त्यांच्या मैत्रिणीच्या घरी असे सासू सुनेचे भांडण होत होते. त्यामुळे त्यांच्या मुलाने कंटाळून आत्महत्या केली होती आणि त्यांनी एका ठिकाणी ऐकलं होतं की बायकोचं आणि सुनेचं भांडण पाहून त्या मुलाला अटॅकसुद्धा आला होता. असल्या बातम्यामुळे आपल्या मुलाला काही सांगण्यासाठी शारदाताई घाबरत होत्या. त्यांना वाटत होतं की आपल्यामुळे आपल्या मुलाला कोणती समस्या निर्माण होऊन द्यायची नाही. त्यामुळे शारदाताई गपचूप सुनेचा अत्याचार सहन करत राहिल्या होत्या. त्यांचा मुलगा स्वप्नील त्यांची खूप काळजी करत होता, पण त्याच्या पाठीमागे त्याची बायको आपल्या आईचा छळ करत आहे या बाबतीत त्याला काही सुद्धा माहिती नव्हतं. एक दिवस शारदाताईची सून किशोरी तिच्या मैत्रिणीच्या घरी लंचसाठी जाणार होती. त्यामुळे तिने सकाळचा नाश्ता केल्यानंतर दुपारचं जेवण काहीच बनवलं नव्हतं. पण सासूला काय जेवायला द्यायचं हा प्रश्न तिच्या पुढे आला. मग तिने रात्री राहिलेली शिळी भाकर आणि 2
दिवसापूर्वीची फ्रीजमध्ये ठेवलेली बटाट्याची भाजी आपल्या सासूबाईला खायला दिली. भाजी खायला देण्याच्या आधी तिने ती भाजी गरमसुद्धा केली नव्हती. भाजीमधून खराब वास येत होता आणि त्या बटाट्याच्या भाजीवर फेससुद्धा दिसत होता. तेव्हा शारदाताईचा नातू बॉल त्यांच्या खोलीत आला म्हणून तो बॉल घेण्यासाठी आजीच्या खोलीमध्ये आला होता. त्याने आजीकडे पाहिलं. आजी शिळी भाकर आणि ज्या भाजीवर फेस आला होता ती भाजी खात आहे. हे पाहून आर्यन पळत आपल्या आईकडे गेला आणि म्हणाला की आई, तो आजीला खराब जेवण का दिलं आहे? अगं, भाकर तर किती कडक झाली आहे. आजीला खाण्यासाठी त्रास होत आहे. आणि आई, ती बटाट्याची भाजी तर मला वाटत आहे खूप दिवसापूर्वीची आहे, कारण त्या भाजीमधून मला वास येत होता. आपल्या मुलाला या प्रश्नावर काय उत्तर द्यायचं हेच किशोरीला समजत नव्हतं. त्यामुळे तिच्या तोंडात जे उत्तर आलं ते तिने आपल्या मुलाला लाडात सांगितलं. अरे बाळा, तुझ्या आजीला ताजं जेवण पचत नाही. तुझ्या आजीला शिळी भाकर आणि शिळी भाजी हे जेवण त्यांच्या आरोग्यासाठी योग्य आहे. आणि त्यांना जर मी गरम जेवण, ताजं जेवण दिलं तर त्यांना ते पचत नाही आणि मग त्यांची तब्येत खराब होते. खराब जेवण दिल्यावर त्यांची तब्येत खराब होत नाही. आणि असं पण तुला माहीत आहे ना की जेवण वेस्ट करत नाही. त्यामुळे मी ते जेवण तुझ्या आजीला देत असते आणि तुझ्या आजीला सवय आहे असं जेवण खाण्याची. आणि तो बाळा, अजिबात काळजी करू नकोस. त्यानंतर आर्यन खेळण्यासाठी निघून गेला. आपला मुलगा अजून प्रश्न न विचारता खेळायला गेला. त्यामुळे किशोरीने मोकळा श्वास सोडला. पण तिला या गोष्टीचा अंदाज नव्हता की जी तिने तिच्या मुलाला सांगितलं त्याने ती गोष्ट त्याच्या बालमनावर कोरली गेली आहे. लहान मुलांना जर आपण काही सांगितलं तर ते मुले खूप सिरियसली ती गोष्ट करतात. आर्यन नेहमी पाहत होता त्याच्या आजीला त्याची आई शिळं जेवण देते. त्याच्या आजीला कधी चांगलं जेवण भेटत नव्हतं. त्यामुळे आर्यनला आता कळालं होतं की म्हातारी माणसे फक्त खराब जेवण आणि शिळं जेवणच खातात आणि त्यांच्या आरोग्यासाठी हे जेवण योग्य आहे असं आर्यनला वाटत होतं. एके दिवशी किशोरीच्या माहेरी तिच्या लहान भावाचा वाढदिवस होता. त्यामुळे सगळ्यांनी त्यांना संध्याकाळी जेवणासाठी आणि पार्टीसाठी इन्व्हाइट केलं होतं. किशोरीच्या घरापासून तिचं माहेर एका तासाच्या किलोमीटरवर होतं. त्यामुळे स्वप्नील आपल्या आईसोबत, बायकोसोबत आणि मुलासोबत सहपरिवार किशोरीच्या माहेरच्या घरी गेला. त्या लोकांनी खूप मोठी पार्टी ठेवली नव्हती. आपल्या घरातल्या घरातच त्यांनी छोटीशी पार्टी ठेवली होती. त्यामुळे फक्त घरातलीच काही माणसे तिथे उपलब्ध होती. संध्याकाळच्या डिनरची तयारी आधीच करून ठेवली होती. थोड्या वेळ गप्पा मारल्यानंतर, केक कापल्यानंतर सगळे जेवण करण्यासाठी बसले. खाण्यामध्ये नॉनव्हेज जेवण बनवलं होतं. आर्यनच्या मोठ्या मामीने ताटामध्ये सुकं चिकन, चिकनची भाजी, बिर्याणी, भाकरी, चपाती, कांदा, टोमॅटो आणि लिंबू सगळं काही वाढलं होतं आणि तिच्या सासू सासऱ्यांच्या पुढे मांडलं. आणि हे सगळं आर्यन खूप लक्ष देऊन पाहत होता. आणि त्याने हे सुद्धा पाहिलं की त्याच्या आजीच्या शारदाताईच्या ताटामध्ये सुद्धा हे सगळे पदार्थ ताजे ताजे आज वाढले होते. आणि त्याने पाहिलं की त्याची छोटी मामी एका ताटामध्ये शिळं अन्न बाहेर टाकण्यासाठी चालली होती. आर्यन त्याच्या छोट्या मामीला म्हणाला की मामी, तुम्ही हे शिळं अन्न घेऊन कुठे चालला आहात? तर छोटी मामी म्हणाली की आर्यन बाळा, हे जेवण खराब झालं आहे, त्यामुळे याला बाहेर टाकण्यासाठी चालली आहे. तर आर्यन त्याच्या मामीला म्हणाला की मामी, इथे एवढी म्हातारी माणसे आहेत तरी पण हे जेवण वेस्ट का करत आहात? मामी, तुम्हाला म्हाताऱ्या माणसांची काळजी घेता येत नाही का? हे शिळं जेवण तुम्ही आजी आजोबाला द्या आणि अजून माझ्या आजीला सुद्धा हे शिळं अन्न द्या. असं पण ही म्हातारी माणसे आहेत, त्यांना शिळं जेवण पचतं.
त्यांच्यासाठी हे योग्य जेवण आहे. आर्यनचं बोलणं ऐकल्यानंतर सगळे जेवत होते. त्यांनी त्यांचा हात थांबवला. सगळे आश्चर्याने एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. आता किशोरी मनातल्या मनात खूप घाबरत होती. स्वप्नील आर्यनला म्हणाला की बाळा, तुला हे कोणी सांगितलं? तोपर्यंत किशोरी मध्येच म्हणाली की अहो, हा अजून छोटा आहे, याला कशामुळे विचारून त्याला त्रास देत आहात? त्याच्या लक्षात नसेल की हे सगळं कोण म्हणाले आहे. पण आर्यनला वाटलं मला काही आठवत नसेल, त्यामुळे आई बाबाला गप्प राहण्यासाठी सांगत आहे. आई, तुला वाटत असेल की तू जे सांगितले ते मी विसरलो आहे, पण तसं काही नाही. माझ्या अजून पण लक्षात आहे. आई, तुम्हाला जे पण शिकवते ते मी लक्षात ठेवतो, कारण मी खूप हुशार आहे. शारदाताईच्या पण काहीतरी लक्षात आलं, त्यामुळे त्या पण आर्यनला म्हणाल्या की आर्यन बाळा, असं बोलत नाहीत. खराब जेवण कोणाची पण तब्येत खराब करत असतं. तुला ऐकण्यात गैरसमज झाला असेल. तोपर्यंत आर्यनची मोठी मामी आर्यनला म्हणाली की हो बाळा, आम्ही खराब जेवण कोणाला सुद्धा देत नाही. पण आर्यन म्हणाला की माझी मामी, माझी आई तर म्हणते की म्हाताऱ्या माणसांना हे खराब आणि शिळं जेवण पचतं. ती म्हणते की म्हाताऱ्या माणसाने जर ताजं आणि गरम गरम जेवण खाल्लं तर त्यांची तब्येत खराब होते, आणि ताजे जेवण तर फक्त आपल्यासाठीच असतं. त्यामुळे आई नेहमी आजीला शिळं आणि खराबच जेवण देते. हो का नाही ग आई, मी खरं बोलत आहे ना? स्वप्नीलने जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्याला धक्काच बसला. किशोरी पण आता कोणाच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नव्हती. तिने आपली मान लाजेने खाली केली. सगळ्यांना आर्यनला काय सांगायचं होतं आणि काय बोलायचं होतं हे सगळं कळालं. आर्यन त्याच्या आईला म्हणाला की आई, तू अजिबात काळजी करू नकोस. मी आता सगळं शिकलो आहे. आई, मी मोठा झाल्यावर आणि तू म्हातारी झाल्यावर तेव्हा पण मी तुला असं शिळं अन्न आणि खराब जेवण देणार आहे. आपल्या मुलाच्या तोंडून हे बोलणं ऐकून किशोरीच्या डोळ्यात आता अश्रू येऊ लागले. तिला कळतच नव्हतं की काय करावं. तिला वाटत होतं की इथून पळून जावं. स्वप्नीलला किशोरीचा खूप राग आला होता, पण तो आता सासरी होता, त्यामुळे त्याने त्याचा राग जरा दाबून ठेवला. पण हे सगळं किशोरीच्या आईला सहन झालं नाही. त्या त्यांच्या जागेवरून उठल्या आणि एक जोरदार कानाखाली किशोरीच्या लावली. मी हे काय ऐकत आहे? आणि मी असले संस्कार तुझ्यावर केला आहेत का? मी तुला हे शिकवलं आहे का की तू तुझ्या सासूला खराब जेवण दे? अगं मूर्ख मुली, तुझा नवरा कमवून पैसे आणत आहे, मग तू घरी बसून तू तुझ्या सासूला पोट भरून जेवण सुद्धा घालू शकत नाही का? छे, किती घाण विचार आहेत तुझे, आणि तू हे सगळं कुठून शिकली आहेस? किशोरीची बोलतीच बंद झाली होती. तिची आई भरल्या डोळ्यांनी म्हणाली, किशोरी, जर तुझ्या वहिनींनी आम्हाला असं जेवण दिलं तर तुला कसं वाटेल? स्वप्नील म्हणाला की मला तर माहीतच नाही की माझ्या पाठीमागे माझ्या आईचे काय हाल करत होती. मी तुझ्यावर खूप विश्वास टाकला होता की तू माझ्या आईची चांगली काळजी घेत आहे, पण तू माझा आज विश्वासघात केला आहे. किशोरी रडायला लागली आणि म्हणाली की मला माफ करा, माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. जेव्हा मला स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा येत होता तेव्हा मी सासूबाईला शिळं जेवण आणि खराब जेवण देत होते, आणि हळूहळू मला हीच सवय लागली. मला वाटत होतं की खराब जेवण वेस्ट होण्यापेक्षा ते जेवण सासूबाई खातील. पण आर्यन जेव्हा म्हणाला की तुला सुद्धा म्हातारी झाल्यावर मी असं जेवण देणार आहे, तेव्हा मला माझी चूक कळली आहे. मी हे खूप चुकीचं करत होती. हे विचारच मी केला नव्हता की असं केल्यामुळे आर्यनवर वाईट संस्कार घडत आहेत. मी याच्यासाठी जेवढी पण माफी मागू तेवढी कमी आहे, पण मी माफी मागितल्याशिवाय दुसरं काही करू पण शकत नाही. बोलता बोलता किशोरी मोठमोठ्याने रडू लागली. घरामध्ये सगळ्यांचा मूड खराब झाला होता. त्यांना कोणालाच कल्पना नव्हती की आपल्याच परिवारामध्ये आपल्यामध्ये बसणारा एक व्यक्ती म्हाताऱ्या माणसांसोबत एवढी वाईट वागणूक
करत असेल. आर्यनला काही समजत नव्हतं की मी असं काय म्हणालो. त्यामुळे सगळे माझ्या आईला ओरडत आहेत आणि आजीने तिला एक कानाखाली सुद्धा मारले आहे आणि ती रडत पण आहे. त्यामुळे तो पण रडू लागला. स्वप्नीलने आर्यनला मांडीवर घेतलं आणि तो खूप प्रेमाने आर्यनला समजावून सांगू लागला की बाळा, तुझी आई खूप मोठी चूक करत होती. म्हाताऱ्या माणसांना असलं खराब जेवण द्यायचं नसतं. तुझ्या आईला कदाचित हे माहीत नसावं. त्यामुळे तुझ्या आईकडून एवढी मोठी चूक झाली. बाळा, आजपासून तुझी आई सगळ्यांना ताजे आणि गरम गरम जेवण देईल. हो का नाही ग किशोरी? हे ऐकल्यानंतर किशोरीने पटकन आपले डोळे पुसले आणि हसत म्हणाली, बाळा, माझ्याकडून चूक झाली. मी तुझ्या आजीला खराब जेवण देत होते आणि हे चुकीचं होतं. उलट तुझ्या आजीला ताजं आणि पौष्टिक अन्न खायला द्यायला पाहिजे. यानंतर तू बघ, मी तुझ्या आजीला ताजं जेवण आणि पौष्टिक आहारच देणार आहे. एवढं बोलल्यानंतर किशोरी शांत बसली आणि आपली आई शांत बसली म्हणून आर्यन पण जरा हसायला लागला. त्यानंतर आर्यनच्या छोट्या मामीने आर्यनला आतमध्ये नेलं. त्यानंतर किशोरीच्या आईवडिलांनी स्वप्नीलच्या पुढे हात जोडले. जावई बापू, आम्हाला माफ करा. आम्ही आमच्या मुलीला चांगले संस्कार देऊ शकलो नाही. किशोरीने जे पण केलं त्यासाठी आम्ही सुद्धा तुमची माफी मागत आहोत. शारदाताई मध्येच म्हणाल्या की अहो, तुम्ही दोघे मोठे असून सुद्धा माझ्या मुलापुढे माफी का मागत आहात? किशोरीने जे केलं ते केलं. आता त्यामुळे आपण रडत पडत बसायचं नाही. जे झालं जिथल्या तिथं सोडून द्यायचं. त्यानंतर शारदाताई स्वप्नीलकडे पाहत म्हणाल्या की हे बघ स्वप्नील, या कारणामुळे तुम्ही दोघं यापुढे तुमचं नातं खराब करून घेऊ नका. स्वप्नील आपल्या आईकडे पाहू लागला आणि त्याचे डोळे भरून आले आणि तो म्हणाला की आई, मला हे विसरण्यासाठी वेळ लागेल आणि हे सगळं किशोरीच्या हातामध्येच आहे. ही यानंतर तुझ्यासोबत जेवढी चांगली वागेल तेवढा माझ्या मनातील हिच्याबद्दल असलेला राग कमी होईल. आता आपण घरी जाऊ. मला आता काहीच खायचं प्यायचं नाही. आर्यनची मोठी मामी म्हणाली की जर तुम्ही असंच न खाता गेला तर मला ते आवडणार नाही. तुम्ही काहीतरी खाऊनच जावा. आर्यनच्या मामीच्या आग्रहाखातीर सगळ्यांनी थोडं थोडं जेवण केलं. किशोरीने विचार केला की यापुढे ती तिच्या सासूसोबत खूप चांगली वागणार आहे आणि त्यानंतरच किशोरी आपल्या नवऱ्याच्या मनामध्ये जागा निर्माण करणार आहे आणि त्यामुळे किशोरी जे पाप करत होती ते सुद्धा तिचं कमी होणार होतं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.